कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 3 कागदपत्र महत्वाची आहेत आणि ती टप्प्याटप्प्याने आहेत. म्हणजे 3 कागदपत्राच्या 3 प्रोसेस आहेत. त्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायच्या आहे. नंतर तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता या 3 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र तर तुमच्याकडे आहेच आहे. ते म्हणजे काय? तुमच्या बँकेचं पासबुक, अर्थात त्याच पासबुकच्या आधारे तुमचं केसीसी तयार झालेलं आहे. त्याच आधारे तुम्हाला त्या ठिकाणी लोन मिळालेलं आहे. क्रॉप लोन आपण ज्याला म्हणतो, जे 2 लाखापेक्षा जास्त असेल किंवा 2 लाखाच्या आत असेल. पहिलं डॉक्युमेंट. दुसरं आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे, ते सुद्धा लागणार आहे. ते एक महत्वाचा घटक आहे. आणि तिसरं म्हणजे फार्मर आयडी आहे. आता प्रोसेस काय फॉलो करायच्या ते आपण जाणून घेऊयात. तुम्हाला काय करायचंय? पहिले तर तुमचं ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतला कर्जमाफीच्या याद्या लागल्या का? कारण आता ही 1-2 महिन्याची प्रोसेस चालणार आहे. आता या दरम्यान सध्या जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार जिल्हा बँकेच्या याद्या आलेल्या आहेत. जवळपास 16,96,000 पहिले, नंतर पहिले 533 आणि नंतरची 16,96,000 अशा पद्धतीच्या याद्या गावाकडे आलेल्या आहेत. त्या गाव पातळीवर तुमच्या संबंधित बँकेमध्ये आणि तुमच्या गावाजवळच्या जिल्हा बँका, सहकारी सोसायट्या या ठिकाणी त्या याद्या लावणं सुरू आहेत किंवा लावलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येतात की आमचं यादीत नाव आलं, आम्ही काय करू वगैरे वगैरे. तर तुमचं यादीत नाव आल्यानंतर त्या यादीच्या समोरचा विशिष्ट क्रमांक आहे तुमचा एक. प्रत्येकाच्या नावासमोर एक क्रमांक आहे यादीमध्ये. तो क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुमचा आधार क्रमांक, दोन्हीपैकी कुठलंही एक घेऊन तुम्हाला महाई सेवा केंद्र, आपली सेवा केंद्र जे आहे त्याच्याकडे जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचंय. आता मी पहिले तुम्हाला पासबुक सांगितलं, नंतर तुम्हाला फार्मर आयडी सांगितलं आणि नंतर आता आधार सांगितलं. हे 3च कागदपत्र लागतात. फार्मर आयडी, आधार कार्ड आणि तुमचं पासबुक. तर आधार प्रमाणीकरण म्हणजेच तुमची कर्जमाफीची ई-केवायसी. तुम्ही तो संबंधित शेतकरी आहात ते म्हणजेच आधार ई-केवायसी आहे. आता ग्रामपंचायतला याद्या लागल्या नसतील तर तलाठ्याला फोन करा, ग्रामसेवकाला फोन करा, काय भानगड म्हणा याद्याची, कधी येणार आहेत याद्या. त्यानंतर संबंधित बँकेमध्ये जाऊन याद्या लागल्या का बघा. त्यानंतर सहकारी सोसायट्या गावाजवळ असेल, गावात असेल तर त्या ठिकाणी याद्या लागल्या का बघा. त्या लोकांना फोन करा. शक्यतोवर हा सगळा व्यवहार फोनवर करा, जेणेकरून तुमची बेजारी होणार नाही. ज्या व्यक्तींच्या ओळखी पाळखी आहेत त्यांच्या थ्रू फोन करून याद्या लागल्या का ते बघा. तुमच्या बेजाऱ्या होणार नाहीत. काम धंदे सोडून तुम्हाला बँका फिरावं लागणार नाही. याची तुम्ही सगळेजण काळजी घ्या. पहिले फार्मर आयडी जर नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, अशा अनेक बातम्या तुम्ही बघितल्या असेल. पण तसं नाही, तरीही कर्जमाफी मिळते. फक्त तुम्हाला आता तरी फार्मर आयडी काढूनच पुढची प्रोसेस करावी लागणार आहे. फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या आणि मग त्यानंतर आधार प्रमाणीकरण करा आणि कर्जमाफीचा लाभ घ्या. प्राथमिक माहितीनुसार जिल्हा बँकेचंच त्या ठिकाणी याद्या आणि नावं ते सगळं आलेलं आहे. अजून राष्ट्रीयकृत बँकांचं बाकी, जे सहकार मंत्री सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की 31 जुलैपर्यंत जिल्हा बँकेचं चालू आहे. त्यानुसार तरी तुम्ही फोनद्वारे खातरजमा करा. विनाकारण स्वतःचा कामधंदा सोडून गावाच्या ग्रामपंचायतमध्ये, तलाठी कार्यालयामध्ये, विविध सहकारी सोसायट्यांमध्ये, बँकेमध्ये जाऊन दिवस खराब करू नका. फोनवर इतर लोकांद्वारे जे नेहमी तालुक्याला जातात, जिल्ह्याला जातात, बँकेला जातात, त्यांच्याकडनं माहिती घ्या. ठीक आहे. तुम्हाला आपण सगळ्या अपडेट या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.